मराठी माणसाने बनवलेला हा प्रोडक्ट जगात सगळ्यात जास्त विकला जाणारा प्रोडक्ट आहे आणि आपल्या सगळ्यांच्याच घरी ही वस्तू आहे. हे आहे आपल्या सगळ्यांचं आवडतं कॅलेंडर किंवा पंचांग कालनिर्णय. 1973 ला मुंबईमध्ये सुमंगल प्रेस प्रायव्हेट लिमिटेड मधून साळगावकर फॅमिलीनी कालनिर्णयची सुरुवात केली. कालनिर्णयचा वार्षिक उत्पन्न 50 कोटी आहे आणि हा उत्पन्न दरवर्षी 10 ते 12% वाढतो. डिजिटल जगातही हे शक्य आहे कारण हे फक्त कॅलेंडर नाहीये, तर लोकांची श्रद्धा या कॅलेंडरशी जोडली गेली आहे. कोणता सण आहे किंवा पूजेचा मुहूर्त काय आहे, आईला जर हे बघायचं असेल की आपला गॅस किती दिवस चालला किंवा शेवटचं पेपरचं बिल कधी पे केलं आहे, हे सगळं मार्क करण्यासाठी हे कॅलेंडर हाताशी तर लागतंच. आणि आता तर कालनिर्णयचा ॲपही आहे. कालनिर्णय हे मराठी व्यतिरिक्त अजून 6 भाषांमध्ये छापलं जातं: हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नडा, गुजराती आणि इंग्लिश. तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही अजून कालनिर्णयचं 2026 एडिशन खरेदी केलं की नाही आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.